company wishes to test whether its three salesmen A, B, and C trained to make sale of the same size, whether they differ their selling ability as measured by the average size of their sale during the last week. There have been 14 sales calls. A made 5 calls, B made 4 calls, and C made 5 calls. Following are the weekly sales recorded of the 3 salesmen. तर बघतो आपण की इथे आपल्याला 3 सेल्समॅन दिलेले आहेत ए, बी आणि सी. त्यांचं आपल्याला 14 सेल्स कॉल्स दिलेले आहेत. त्यामध्ये बघतो आपण की ए जो सेल्समॅन आहे त्याचं बघतो आपण की आपल्याला 5 कॉल्स दिलेले आहेत. 300 रुपीज, 400 रुपीज, 300 रुपीज, 400 रुपीज अँड 0. त्यानंतर बी सेल्समॅन्स आहेत त्याचे बघतो आपण की 4 कॉल्स आहेत. 600 रुपीज, 300 रुपीज, 200 रुपीज, 400 रुपीज अँड नील. आणि सी जो सेल्समॅन आहे त्याचे बघतो आपण की आपल्याला 5 कॉल्स दिलेले आहेत. 700 रुपीज, 300 रुपीज, 400 रुपीज, 600 रुपीज अँड 500 रुपीज. यावरून तुम्हाला परफॉर्म द अनालिसिस ऑफ व्हेरियन्स अँड ड्रॉ युअर कन्क्लुजन. टेबल व्हॅल्यू ऑफ एफ 1.83. Solution for making calculation short result to 0 from the each salesman. काय करू आपण जी काय तुम्हाला डेटा दिला ते डेटा काय करू आपण शॉर्टली लिहू आणि त्याकरिता करू आपण की प्रत्येक सेल्समॅनचे जे तुम्हाला 20 दिले ते आपण ते कॅन्सल करून घेऊया. तक्ता तयार करून घ्या. व्हेरायटीज, 3 सेल्समॅन्स आहेत त्यामुळे आपण ए, बी, सी हे तुम्ही सेल्समॅन्स आहेत ते आपण 3 व्हेरायटीज म्हणू त्याला. त्यानंतर प्रोडक्शन, एक्स जे आपल्याला प्लॉट्स दिलेले आहेत. त्यानंतर थर्ड कॉलम टोटल टी आणि शेवटचा कॉलम असेल तुमचा एक्स स्क्वेअर. ठीक आहे. तर बघतो आपल्याला की सेल्समॅन तुम्हाला 3 दिलेले आहेत ए, बी, सी असं 3 सेल्समॅन्स आहेत. त्याचे तुम्हाला व्हॅल्यूज दिले आहेत, प्लॉट्स दिलेले आहेत. ते आपण प्रथम लिहून घेऊया. लिहित असताना कसं की जे तुम्हाला 300 400 दिलं होतं ते पूर्ण स्वरूपात न लिहिता आपण त्याला शॉर्टली लिहित आहे. त्यामध्ये आपलं प्रत्यक्ष सेल्समॅनचे जे अमाऊंट दिली होती तुम्हाला त्यातले आपण 2 झिरोज जे आहेत आपण ते कॅन्सल करून राहिलो. त्यामुळे काय होणार व्हेरायटी जे तुमचं सेल्समॅनचं ए करिता 300 दिलं होतं तुम्हाला तर त्याचं 3. त्यानंतर 400 दिलं तुम्हाला 2 आपण 2 झिरोज कॅन्सल केलं म्हणजे
4, त्यानंतर 300 दिलं होतं, 2 0 कॅन्सल केलं, त्यानंतर 400, 2 0 आपण कॅन्सल केलं आणि 0. हे काय तुमचे व्हेरायटी ए म्हणजे सेल्समॅन ए करिता. त्यानंतर बी 600, 300, 300, 400 असं दिलं होतं. त्यामुळे आपण 600चं 6, 300चं 3, 300चं 3 अँड 4. कारण की बघतो आपण की सेल्समॅन बी कडे तुम्हाला किती प्लॉट दिले होते, तुम्हाला 4 प्लॉट्स दिलेले आहेत आणि 5वं तुमचं नील आहे. त्यानंतर सी व्हेरायटी आहे, सी सेल्समॅन्स. त्याचे तुम्हाला 700, 300, 400, 600 आणि 500 असं दिलं होतं. तर आपण त्याचं 2 0 आपण कॅन्सल करून घेऊया. तर काय मिळेल आपल्याला 7, 3, 4, 6, 5. ठीक आहे. तर बघतो आपण इथे ए व्हेरायटी सेल्समॅन तुम्हाला किती व्हॅल्यू दिलं होतं, 5, बी करिता 4 आणि सी करिता 5. तर त्याचा आपण नंबर्स काढू लिहू शकतो आपण इथे. याला आपण म्हणू N1 इजिकल टू ए व्हेरायटीमध्ये किती दिलं तुम्हाला 5. त्यानंतर व्हेरायटी बी करिता त्याला N2 म्हणू आपण, किती दिलं तर व्हॅल्यूज आपल्याला 4 आणि N3 म्हणूया आपण, आणि सी मध्ये तुम्हाला किती व्हॅल्यूज दिल्या 5. असं जर आपण N1, N2, A3 याची टोटल जर केली तर तुम्हाला N ची व्हॅल्यू मिळेल 5 प्लस 4 प्लस 5 14. आणि आपल्याला दिलं होतं की 14 कॉल्स 14 सेल कॉल्स होतं. तसे बघतो आपण की सर्वांची टोटल किती 14 आहे. ठीक आहे. त्यानंतर टोटल दिला तुम्हाला. टोटल काय की बघतो की प्रत्येक व्हेरायटीचं टोटल करून घ्यायचं. जसं ए व्हेरायटी तुम्हाला दिलेला आहे, यामध्ये आपल्याला नंबर्स किती आहेत 5 आहेत. या 5 ची बेरीज करून घ्या. म्हणजे 3, 4 अँड 0 यांची टोटल जर केली तर येतो 14. आणि याला T1 म्हणूया आपण, पहिली टोटल आहे तुमची. त्यानंतर व्हेरायटी बी करिता 4 नंबर दिले तुम्हाला, त्याची बेरीज करून घ्या. 6 प्लस 3 प्लस 3 प्लस 4 16. याला म्हणूया टोटल 2. आणि लास्ट आहे सेल्समॅन सी व्हेरायटी सी आपण म्हणू त्याला. त्यामध्ये तुम्हाला 5 नंबर्स दिले होते, त्यांची बेरीज करून घ्या. ते 25 आणि या टोटलला आपण म्हणू T3. आणि त्यानंतर या आपण तिन्ही व्हेरायटी करीत आपण त्याचं टोटल करून घेतलं. आपल्याला T1, T2, T3 मिळालं. त्यानंतर T1, T2, T3 या तिघांची जर बेरीज केलं तर तुम्हाला टोटल मिळेल. त्यामुळे तिघांची टोटल केलं तर आपल्याला मिळेल 55 आणि हे असेल तुमचं समेशन T इजिकल टू समेशन T इजिकल टू 55. त्यानंतर एक्स स्क्वेअर जे आपल्याला प्रोडक्शन दिलं होतं, फ्लॅट्स तुम्हाला दिलं होतं, त्याला आपण एक्स म्हटलं. या एक्सचा काय करा तुम्हाला स्क्वेअर काढायचा आहे. त्यामुळे जे काय तुम्हाला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे त्याचा स्क्वेअर घ्या. मग 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 0 स्क्वेअर 0, 6 स्क्वेअर 36, 3 square 9, again 3 square 9, 4 square 14,
7 square 49, 3 square 9, 4 square 16, 6 square 36 and 5 square 25. अशा पद्धतीने जे काय तुमचं एक्सची व्हॅल्यू दिली होती या सर्वांची काय केलं आपण स्क्वेअर काढलं आणि त्यानंतर जे काय स्क्वेअरची एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे या सर्वांची बेरीज करून घ्या. तर त्या बेरीजला आपण म्हणू समेशन एक्स स्क्वेअर आणि ते बेरीज जर केलो आपण तर आपल्याला मिळतो 255 255. तर याद्वारे आपल्याला एनची व्हॅल्यू एन इज इक्वल 14, समेशन टीची व्हॅल्यू 55 आणि समेशन एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 255 मिळालेली आहे. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ टोटल सम ऑफ स्क्वेअर. त्यामुळे फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ टोटल सम ऑफ स्क्वेअर. त्याकरिता फॉर्म्युला दिलेला आहे, टोटल सम ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू टोटल सम ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू समेशन एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन टी अपॉन एन, ब्रॅकेटमध्ये समेशन टी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एन. त्यामुळे बघतो आपण की समेशन एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे, एनची व्हॅल्यू आहे आणि समेशन टीची व्हॅल्यू आहे. ती किंमत ठेवलं तर तुम्हाला मिळेल टोटल सम ऑफ स्क्वेअर. तर इथे बघतो आपण की समेशन एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 255 मायनस टीची व्हॅल्यू आहे ब्रॅकेटमध्ये 55 स्क्वेअर अपॉन एनची व्हॅल्यू आहे 14. त्यानंतर बघतो आपण की आपल्याला मिळालं आहे 255 मायनस ब्रॅकेटमध्ये 55 स्क्वेअर अपॉन 14. तर त्यामुळे प्रथम ब्रॅकेटमध्ये 55चा स्क्वेअर दिलेला आहे, तर त्याचा 55चा स्क्वेअर काढून घ्या. तर ते मिळतो आपल्याला 255 मायनस 55चा स्क्वेअर केलं तर 325 मिळेल तुम्हाला अपॉन 14. त्यानंतर त्याचा भागाकार करून घ्या. 255 मायनस 3025 अपॉन 14 त्याचा भागाकार करून घ्या. तुम्हाला मिळेल 216.071 आणि याची वजाबाकी केलं तर तुम्हाला मिळेल टोटल सम ऑफ स्क्वेअरची व्हॅल्यू 38.929 आणि हे असेल टोटल सम ऑफ स्क्वेअरची व्हॅल्यू. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ बिटवीन सम ऑफ द स्क्वेअर. सेकंड कॅल्क्युलेशन करून घेऊया आपण. कॅल्क्युलेशन ऑफ बिटवीन सम ऑफ स्क्वेअर. मग बघतो आपण इथे की बिटवीन सम ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला
बघतो आपण की टोटल टी आपण केलेला आहे. प्रत्येक व्हेरायटीमध्ये टोटल किती आहेत, तर त्याला आपण काय केलं, आपण प्रत्येक व्हेरायटी आपण टोटल केली, त्याला T1 T2 T3 असं म्हटलेलं आहे. आहे की नाही. तर इथे बघतो आपण की व्हेरायटीज तुमची किती दिल्या आहेत, 3 व्हेरायटीज दिल्या तुम्हाला, 3 सेल्समॅन्स होते, त्यामुळे आपण सेल्समॅन ए करिता आपण त्याची टोटल केली प्लॉटची, तर ते होतं तुम्हाला मिळालं होतं, त्याला T1 म्हटलं होतं. सेल्समॅन बी करिता व्हेरायटी बी आहे जी आहे त्याची टोटल केलं आपण, त्याला T2, आणि व्हेरायटी सी त्याला आपण T3 असे आपण व्हॅल्यू काढलं होतं. तर T1 T2 आणि T3 असे 3 होते, त्यामुळे आपण काढत असताना T1 स्क्वेअर अपॉन n प्लस T2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन n2 प्लस T3 स्क्वेअर अपॉन n3. कारण काय की आपण फर्स्ट व्हेरायटी करिता आपण त्याची टोटल जेवढा तुम्हाला प्लॉट देतो त्याची आपण टोटल केली, त्याला T1 म्हटलं, आणि त्या व्हेरायटीमध्ये किती नंबर्स होते त्याला आपण म्हटलं N1 म्हटलं. त्यानंतर व्हेरायटी 2 मध्ये आपण त्याची टोटल केली सर्व प्लॉटची, तर त्याला आपण टोटलला T2 म्हटलं, आणि त्यामध्ये किती नंबर्स होते ते त्याला आपण म्हणू N2. आणि T3 म्हणजेच काय, व्हेरायटी 3 मध्ये जेवढे काय प्लॉट दिलं तुम्हाला त्यांची आपण बेरीज केली, त्याला T3 म्हटलं, आणि ते नंबर्स किती होते तर त्याला आपण म्हटलं नंबरला N3 म्हटलं. त्यामुळे N1 N2 आणि N3 यांची जर आपण बेरीज केली तर तुम्हाला टोटल नंबर भेटतील. त्यानंतर मायनस, आता इथे बघतो व्हेरायटी तुमची 5 असते, तर आपल्याला काय 5 वेळा तुम्हाला लिहावं लागलं असतं असं की T1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन N1 असं आपल्याला किती वेळा लिहायला असतं तिथे 5 वेळा, म्हणजे तुमचं शेवटचं असतं ब्रॅकेटमध्ये T5 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन N5, कारण की त्यामध्ये काय तुम्हाला व्हेरायटीज तुम्हाला 5 दिलं होतं, पण तिथे तुम्हाला किती व्हेरायटीज, 3 व्हेरायटीज असल्यामुळे आपण तिघांचीच बेरीज केलं, T1 T2 आणि T3 ची, आणि त्यामधून मायनस करूया आपण आता. समेशन T स्क्वेअर अपॉन N आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. इथे बघतो आपण की T1 ची जी व्हॅल्यू होती 14, त्यामुळे 14 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन N ची व्हॅल्यू आहे 5, प्लस T2 ची आपण व्हॅल्यू काढली होती 16, त्यामुळे 16 स्क्वेअर अपॉन N2 ची व्हॅल्यू आहे 4, आणि T3 ची व्हॅल्यू होती 25, ब्रॅकेटमध्ये 25 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन N ची व्हॅल्यू आहे 5, मायनस समेशन T, सर्व T ची आपण बेरीज केली, T1 T2 T3 चे तुम्हाला समेशन T मिळालं होतं, ती व्हॅल्यू आहे 55 स्क्वेअर अपॉन N. N ची व्हॅल्यू आहे टोटल आहे 14, म्हणजे N1 N2 आणि N3 तिघांची बेरीज केलं तुम्हाला टोटल नंबर ऑफ मिळेल, ते आहे 14. त्यानंतर यांचा स्क्वेअर काढून घ्या. 14 चा स्क्वेअर 196 अपॉन 5 प्लस 16 चा स्क्वेअर 256 अपॉन 4 प्लस 25 चा स्क्वेअर 625 अपॉन 5 मायनस 55 चा स्क्वेअर, ते आहे 3025 अपॉन 14, त्यानंतर यांचा भागाकार करून घ्या सर्वांचं. 196 अपॉन 5 तुम्हाला मिळेल 39.2 प्लस 256 अपॉन 4 64 प्लस 625 अपॉन 5 125 मायनस 3025 अपॉन 14, तर तुम्हाला मिळेल 216.071.
त्यानंतर प्लस प्लस आहे, या सर्वांची काय करायचं, ब्रॅकेटमध्ये आपण घेतलं त्याला, यांची बेरीज करून घ्या. तर ती बेरीज मिळतो आपल्याला 39.2 प्लस 64 प्लस 125 बेरीज करून घ्या. आणि यामधून काय करायचं आपल्याला 216.071 हे काय करायचं, मायनस करायचं आहे. मायनस केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 12.129 आणि ही व्हॅल्यू असेल तुमची, कसली व्हॅल्यू आहे, बिटवीन सम ऑफ द स्क्वेअर. तर त्यामुळे बघतो आपण की बिटवीन सम ऑफ द स्क्वेअरची व्हॅल्यू किती, 12.129. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ विदिन द व्हेरायटी. थर्ड कॅल्क्युलेशन ऑफ विदिन द व्हेरायटी. कॅल्क्युलेशन ऑफ विदिन द व्हेरायटी याचा फॉर्म्युला जो आहे, टोटल सम ऑफ स्क्वेअर मायनस बिटवीन सम ऑफ स्क्वेअर. याआधी आपण जे दोन व्हॅल्यूज काढले, आपण टोटल सम ऑफ स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काढली होती आणि त्यानंतर बिटवीन सम ऑफ द स्क्वेअरची व्हॅल्यू काढली होती. आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ विदिन द व्हेरायटी काढायचं आहे. तर त्याकरिता फॉर्म्युला जो आहे तुमचं, टोटल सम ऑफ स्क्वेअर मायनस बिटवीन सम ऑफ स्क्वेअर. त्यामुळे बघतो आपण इथे की टोटल सम ऑफ स्क्वेअरची व्हॅल्यू जी मिळाली होती आपल्याला 38.929 मायनस बिटवीन सम ऑफ स्क्वेअरची व्हॅल्यू जी आहे 12.129 यांची वजाबाकी करा, तुम्हाला मिळेल विदिन द व्हेरायटी. ती व्हॅल्यू येतो 26.8. हे असेल तुमचं विदिन द व्हेरायटी. आणि त्यानंतर आपल्याला फोर्थ कॅल्क्युलेशन करावायचं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. तर बघतो आपण की डिग्री ऑफ फ्रीडम आपण विदिन द व्हेरायटी आणि बिटवीन द व्हेरायटी या दोघांकरिता आपण काय करतो, आपण डिग्री ऑफ फ्रीडम काढतो. त्यामुळे डिग्री ऑफ फ्रीडम काढत असताना त्याचे दोन भाग करू आपण, विदिन द व्हेरायटी आणि बिटवीन द व्हेरायटी. या दोघांकरिता आपण डिग्री ऑफ फ्रीडम काढून घेऊया. त्यामुळे विदिन द व्हेरायटी करिता जेव्हा आपण डिग्री ऑफ फ्रीडम काढतो, त्याकरिता फॉर्म्युला जो आहे तुमचं n-k आणि बिटवीन द व्हेरायटी करिता जो फॉर्म्युला आहे k-1. तर आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम काढायचं आहे. फर्स्ट काढून कॅल्क्युलेशन करून घेऊया विदिन द व्हेरायटी करिता डिग्री ऑफ फ्रीडम. तर बघतो आपण इथे किती फॉर्म्युला n-k. n म्हणजे काय तुमचं टोटल नंबर्स, n ची व्हॅल्यू 14 आणि k म्हणजे काय व्हेरायटी. तर बघतो आपल्याला इथे 3 सेल्समॅन दिलं होतं, म्हणजे 3 व्हेरायटी होते ABC. त्यामुळे आपण k ची व्हॅल्यू किती 3, 14 - 3 असं किती मिळेल तुम्हाला 11. हे असेल त्याचं विदिन द व्हेरायटीचं डिग्री ऑफ फ्रीडम. त्यानंतर बिटवीन द व्हेरायटीचं आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम काढायचं आहे. त्याकरिता फॉर्म्युला आहे k-1. k म्हणजेच काय, नंबर ऑफ व्हेरायटी. तर किती दिलं होतं आपल्याला व्हेरायटी 3. त्यामुळे k ची व्हॅल्यू 3 - 1, 3 - 1 2. त्यामुळे आपल्याला बिटवीन द व्हेरायटी करिता जे काय डिग्री ऑफ फ्रीडम आहे ते किती आहे
2 आहे. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम विथिन द व्हेरायटी आणि बिटवीन द व्हेरायटी या दोघांकरिता आपण डिग्री ऑफ फ्रीडम काढलं आणि विथिन द व्हेरायटी करिता डिग्री ऑफ फ्रीडम 11 आणि बिटवीन द व्हेरायटी करिता डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे 2 आहे. त्यानंतर फिफ्थ कॅल्क्युलेशन असते तुमचं एनोवा टेबल. त्यानंतर फिफ्थ कॅल्क्युलेशन करून घ्यायचं एनोवा टेबल. कॅल्क्युलेशन ऑफ एनालिसिस ऑफ व्हेरियन्स. Calculation of analysis of variance or किंवा त्याला काय म्हणतात एनोवा टेबल. ठीक आहे. इथे आपल्याला 5 कॅल्क्युलेशन करावं लागतो या टाईपच्या उदाहरणामध्ये. प्रथम आपण का वर्किंग नोट म्हणून आपण समेशन टी ची व्हॅल्यू आणि समेशन एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण टेबल तयार करून आपण ती कॅल्क्युलेट करून घेतो. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असतो. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल सम ऑफ स्क्वेअर ची व्हॅल्यू काढतो आपण फर्स्ट कॅल्क्युलेशन. त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन असतो कॅल्क्युलेशन ऑफ बिटवीन सम ऑफ स्क्वेअर ची व्हॅल्यू काढतो. त्यानंतर थर्ड कॅल्क्युलेशन असतं तुमचं कॅल्क्युलेशन ऑफ विथिन द व्हेरायटी. फोर्थ कॅल्क्युलेशन डिग्री ऑफ फ्रीडम आणि फिफ्थ कॅल्क्युलेशन असतं तुमचं अनालिसिस ऑफ व्हेरियन्स किंवा त्याला एनोवा टेबल म्हणतो. तर एनोवा टेबल काढत असताना तयार करत असताना तुम्हाला 5 कॉलम तयार करायचे आहेत. पाच कॉलम तयार करून घेऊ आपण. पहिलं जो असते तुमचं पहिलं कॉलम जे असते सोर्स. त्यानंतर सम ऑफ स्क्वेअर दुसऱ्या कॉलम देऊ आपण सम ऑफ स्क्वेअर. थर्ड कॉलम असेल तुमचं डिग्री ऑफ फ्रीडम. फोर्थ असेल व्हेरियन्स. आणि फिफ्थ असेल तुमचं फ्रिक्वेन्सी, त्याला आपण म्हणतो एफ. बघतो आपण सोर्स कुठले आहेत तुमचे 2 असतात विथिन द व्हेरायटी आणि बिटवीन द व्हेरायटी. त्यामुळे विथिन द व्हेरायटी पहिला सोर्स आहे तुमचा आणि दुसरा सोर्स आहे बिटवीन द व्हेरायटी. बिटवीन द व्हेरायटी. ठीक आहे. आपण इथे सम ऑफ स्क्वेअर विथिन द व्हेरायटी आणि बिटवीन द व्हेरायटी करिता आपण सम ऑफ स्क्वेअर काढलेला आहे. तर बघतो आपण इथे विथिन द व्हेरायटी करिता असणारा जो काय तुमचा सम ऑफ स्क्वेअर आहे ते व्हॅल्यू किती आहे 26.8. विथिन द व्हेरायटीचं 26.8 जे आपण थर्ड कॅल्क्युलेशन केली होती. त्यानंतर बिटवीन द व्हेरायटीची आपण व्हॅल्यू काढली होती जे आपण कॅल्क्युलेशन केलं होतं सेकंड कॅल्क्युलेशन. ती व्हॅल्यू आहे 12.129. ठीक आहे. त्यानंतर डिग्री ऑफ फ्रीडम आपण दोघांचे काढलं होतं आपण विथिन द व्हेरायटी आणि बिटवीन द व्हेरायटीचं. ठीक आहे. त्यामुळे विथिन द व्हेरायटीचं डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे आणि बिटवीन द व्हेरायटीचं डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे ते लिहून घ्या. विथिन द व्हेरायटीचं डिग्री ऑफ फ्रीडम आहे 11 आणि बिटवीन द व्हेरायटीचं डिग्री ऑफ फ्रीडम आहे 2. त्यानंतर व्हेरियन्स काढायचं आपल्याला. तर व्हेरियन्स कसं काढतो आपण सम ऑफ स्क्वेअरला काय करतो डिग्री ऑफ फ्रीडमनं डिवाइड करतो. ठीक आहे. सम ऑफ स्क्वेअरला डिग्री ऑफ फ्रीडमनं आपण डिवाइड करतो. त्यामुळे काय तुमचं 26.8/11. तर तुम्हाला मिळेल 2.436.
त्यानंतर बिटवीन द व्हेरायटी करिता आपल्याला व्हेरियन्स काढायचा आहे. ते कसं काढू आपण? सम ऑफ स्क्वेअरची व्हॅल्यू अपॉन डिग्री ऑफ फ्रीडम. तिथे बघतो आपण की सम ऑफ स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 12.129/2. तर तुम्हाला मिळेल 6.0645. त्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे, एफची व्हॅल्यू. त्यामुळे आपण एफची व्हॅल्यू कसं काढतो आपण? ग्रेटर व्हेरियन्स अपॉन स्मॉलर व्हेरियन्स. त्यामुळे आपण फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू काय फॉर्म्युला? ग्रेटर व्हेरियन्स अपॉन स्मॉलर व्हेरियन्स. बघतो आपण टेबलमध्ये की व्हेरियन्स आपण काढलेला आहे विदिन द व्हेरायटी करिता 2.436 आणि बिटवीन द व्हेरायटी करिता 6.0645. तर या व्हेरियन्सचा काय ऑब्झर्व करायचं आपल्याला? यामध्ये बघायचं ग्रेटर व्हेरियन्स कुठला आणि स्मॉलर व्हेरियन्स कुठला आहे. तर आपल्याजवळ दोन व्हेरियन्स आहेत 2.436 आणि दुसरा व्हेरियन्स आहे 6.0645. तर यापैकी ग्रेटर व्हेरियन्स कुठले आहे? 6.0645. त्यामुळे आपण 6.0645 ला आपण काय करू? डिवाइड 2.436. त्यामुळे ग्रेटर व्हेरियन्स दिलाय ते तुम्हाला 6.0645 अपॉन स्मॉलर व्हेरियन्स 2.436 डिवाइड केलं तर तुम्हाला मिळेल एफची व्हॅल्यू. ती आहे 2.4895. ही व्हॅल्यू जी झाली काय ती तुमची कॅल्क्युलेट व्हॅल्यू आहे, सीव्हीची व्हॅल्यू आहे. त्यामुळे एफची व्हॅल्यू काय होईल? 2.4895. ही जी व्हॅल्यू आहे 2.489 तुमचं कॅल्क्युलेट व्हॅल्यू आहे. त्यामुळे आपण आपल्याला टेबल व्हॅल्यू दिलं होतं 1.83 आणि ही आहे तुमचं कॅल्क्युलेट व्हॅल्यू. आणि यावरून तुम्हाला काय कन्क्लुजन द्यावाचं आहे. त्यामुळे कन्क्लुजन सीव्ही ऑफ सीव्ही म्हणजेच आपलं कॅल्क्युलेट व्हॅल्यू किती आहे? कॅल्क्युलेट व्हॅल्यू 2.4895 आणि आपल्याला टेबल व्हॅल्यू दिलाय किती? 1.83. दोघांचं दोन्ही व्हॅल्यूचं आपण ऑब्झर्वेशन केलं, कॅल्क्युलेट व्हॅल्यू आणि टेबल व्हॅल्यूचं. तर इथे दिसतं आपल्याला टेबल व्हॅल्यू पेक्षा तुमचं कॅल्क्युलेट व्हॅल्यू ही काय जास्त आहे. त्यामुळे देअरफॉर सीव्ही इज मोर दॅन CV is more than TV table value. This show that काय दर्शवतो? सिग्निफिकंट की अनसिग्निफिकंट? तर बघतो आपण की टेबल व्हॅल्यू पेक्षा जर कॅल्क्युलेट व्हॅल्यू तुमची जास्त असेल तर काय दर्शवतो आपल्याला? सिग्निफिकंट. त्यामुळे द डिफरन्स विल बी सिग्निफिकंट. हा असेल आपलं कन्क्लुजन. जर टेबल व्हॅल्यू पेक्षा जर कॅल्क्युलेट व्हॅल्यू जास्त असेल
तर त्यामध्ये असणारा डिफरन्स कसा असेल तुमचं सिग्निफिकंट असेल. आणि जर या उलट टेबल व्हॅल्यूपेक्षा जर तुमची कॅल्क्युलेट व्हॅल्यू जर कमी असेल तर त्यामध्ये काय दिसतं आपल्याला अनसिग्निफिकंट. आणि दोन्ही व्हॅल्यू जर सेम असतील तर ते काय असतील इंडिपेंडंट असतील, स्वतंत्र असतील. तर अशा पद्धतीने बघतो आपण जो काही आपल्याला प्रॉब्लेम दिलं होतं त्यावरून त्याचं कॅल्क्युलेट व्हॅल्यू काढला आपण आणि टेबल व्हॅल्यूची आपण तुलना केली आणि त्याचा निष्कर्ष दिलं आणि निष्कर्ष निघालं CV is more than TV. This show that the difference will be significant.